विद्यार्थी मित्र हो, आपण कालच्या भागामध्ये आच्छादक पेशीजालाचे प्रकार पाहिले, जो की पेशीजालाचा पहिला प्रकार होता. आज आपण पेशीजालाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. त्याला संयोगी पेशीजाल असं म्हणतात किंवा इंग्रजीत त्याला कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. आपण जेव्हा आच्छादक पेशीजालात पाहत असताना त्यामध्ये पेशींची संख्या ही जास्त होती आणि त्यामुळं एकमेकाजवळ त्या पेशी असलेले आपल्याला दिसून आल्या. त्या पेशी एकमेकाजवळ म्हणजे जसं की चापट पेशी किंवा स्तंभाकार पेशी याच्या आकृतीत तुम्हाला ते दिसेल. त्या पेशी एकमेकाजवळ होते. परंतु संयोगी पेशीजालामध्ये एकमेकापासून ह्या दूर पेशी असतात आणि दोन्ही पेशीच्या मधोमध एक स्त्राव असतो. तो स्त्राव विविध स्त्रावाबरोबरच विविध प्रकारचे तंतू असतात आणि त्यांचा निर्माण ह्या पेशी करत असतात. आपण या समोर इथे एक आकृती दिलेली आहे. विरळ संयोगी पेशीजाल यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक तंतू, पेशी किंवा श्वेत तंतू हे दूर दूर असलेले दिसते आणि यामध्ये जे रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये स्त्राव असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु त्यापूर्वी या संयोगी जालामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात. पहिली आहे तीन प्रकारच्या पेशीमध्ये पहिली आहे उद्योगी पेशी. तिला ऍक्टिव्ह सेल असं म्हणतात. या ऍक्टिव्ह सेलला ब्लास्ट सेल्स असंही म्हणतात. यांचं कार्य काय आहे? दोन पेशीतील द्रव आणि तंतूंचा निर्माण करणे. ह्या उद्योगी पेशी हे काम त्यांचं असतं. द्रव आणि तंतूची निर्मिती ही आपल्या शरीरामध्ये अत्यंत आवश्यक आहे. मग ती हाडात असो किंवा इतर ठिकाणीही असो. हाडांमध्ये ऑस्टिओब्लास्ट, कार्टिलेजमध्ये कॉन्डोब्लास्ट आणि फायब्रस पेशीजालाचा फायब्रोब्लास्ट इत्यादी प्रकारचं काम त्यांच्यामध्ये होत असतं. तर ही उद्योगी पेशी आहे जिला ऍक्टिव्ह सेल म्हणतात. दुसऱ्या क्रमांकाची पेशी आहे पॅसिव्ह सेल. पॅसिव्ह सेल ही काय आहे? जेव्हा उद्योगी पेशीचं कार्य संपतं आणि त्या पेशींना साइट या नावानं ओळखलं जातं. कोणत्या? ह्या पॅसिव्ह सेलला म्हणजे विश्राम पेशींना साइट या नावानं ओळखलं जातं. कारण उद्योगी पेशीचं कार्य संपल्या च्या मधोमध ही पेशी काम करते, त्यामुळं साइट पेशी असं म्हणतात. कार्टिलेजमध्ये आणि कॉन्ड्रोसाइट हाडामध्ये ऑस्टिओसाइट फायब्रस पेशीजालामध्ये याचा ह्या फायब्रोसाइट पेशी असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे गिळंकृत पेशी. त्याला क्लॅस्ट सेल असं म्हणतात. आता पहिले आपण उद्योगी पेशी आणि विश्राम पेशी पाहिल्या. तिसरं आहे गिळंकृत म्हणजे क्लॅस्ट सेल्स. ह्या थोड्याशा वेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. या पेशी दोन पेशी जास्त असलेला द्रव कमी करणे ह्या पेशीचं काम आहे. कधी कधी द्रवाचा स्त्राव जास्त निर्माण होतो आणि जास्त स्त्राव झालेला हा आपल्या शरीरामध्ये ते ऍडजस्ट होत नाही. म्हणून जास्त झालेला स्त्राव ह्या पेशी कमी करतात. म्हणून यांना गिळंकृत पेशी असं म्हणतात. काही पेशी शरीरातील मृत पेशी व जंतूंनाही गिळंकृत ह्या करत असतात. म्हणजे यापैकीच ज्या काही पेशी असतात गिळंकृत पेशी जंतूंना सुद्धा गिळंकृत करतात किंवा आपल्या शरीरात असंख्य पेशी दररोज मृत होत असतात.
त्या मृत झालेल्या पेशीला सुद्धा ह्या गिळंकृत करत असतात. आणि तेव्हा जसं की आपण घरात दररोज झाडून काढतो, पण वारंवार कचरा निर्माण होत असतो, आपण तो कचरा बाहेर झाडून तो बाहेर फेकतो. त्याचप्रमाणे या मृत पेशींचा कचरा या पेशी नष्ट करत असतात. अशा पद्धतीनं ह्या 3 पेशीही आपल्या शरीरात महत्वाच्या आहेत. आपण पाहत आहोत संयोगी पेशीजाल. संयोगी पेशीजालाचे खरं तर 2 प्रमुख भाग पडतात. एक आहे विरळ संयोगी पेशीजाल आणि दुसरा आहे घनदाट संयोगी पेशीजाल. घनदाट संयोगी पेशीजाल म्हणजे अगोदर आपण विरळ संयोगी पेशीजालाबद्दलची माहिती पाहू. विरळ संयोगी पेशीजाल हा अत्यंत महत्वाचा घटक आपल्या शरीरामध्ये आहे. तुम्ही पाहत असताल, आपण एखादं काचेचं भांड आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण पॅकिंग देतो. मग ती कापसाची असेल किंवा इतर कागदांची असेल, अशी पॅकिंग देतो. असं विरळ संयोगी पेशीजाल आपल्या शरीरात या पॅकिंगचं काम करतात. मग पॅकिंग कुठं आहे? मग ती वेगवेगळ्या प्रकारचे इंद्रिय आहेत, त्या 2 इंद्रियांच्या मध्ये हे पॅकिंगचं काम विरळ संयोगी करतं. किंवा स्नायू असतील, त्वचा असेल व हाडे यांच्या मधोमध हे विरळ संयोगी पेशीजाल असतो. यामुळं काय होतं? इंद्रियांना आधार मिळतो. किंवा आपल्या शरीराला बाहेरून जर एखादा मोठा आघात होत असेल तर डायरेक्ट ते इंद्रियापर्यंत त्याचा आघात पोहोचत नाही. मधली पॅकिंग त्याला रोखते, म्हणून इंद्रिय आपले सुरक्षित असतात. या पेशी जालामध्ये इथं आकृती काढलेली, या पेशी जालामध्ये इलॅस्टिक तंतू आहेत, श्वेत तंतू आहेत. तुम्हाला आकृती दिसत असेल. इलॅस्टिक तंतू म्हणजे ताणणारे तंतू, श्वेत म्हणजे पांढरे तंतू. हे जर तुम्हाला काही धक्का लागला तर ते असं ताणतात आणि परंतु इंद्रियांना स्पर्श होऊ देत नाही किंवा त्याचं संरक्षण हे करत असतात. म्हणून हे जे श्वेत तंतू आणि लवचिक तंतू यांचं प्रमाण या विरळ संयोगी पेशीजालामध्ये जास्त असतं. हा विरळ संयोगी पेशीजाल प्रामुख्याने आपल्या कातडीच्या खाली असा बसवलेला असतो आणि म्हणून ती विरळ संयोगी पेशीजाल जास्त असेल म्हणून आपली कातडी अशी प्रफुल्लित वगैरे दिसते. खरं तर आपण व्यायामाच्या माध्यमातून योग्य आहार जर असेल तर हा विरळ संयोगी पेशीजाल चांगल्या पद्धतीने काम करतो आणि म्हणून आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार किंवा आपण सांधे आपले सांधे किंवा आपला आकार एक साचेबद्ध आपल्याला दिसतो. व्यायाम आणि आहार असेल तर खरं हे विरळ संयोगी पेशीजालाचं काम करतं. तुम्ही पाहता जसं मानवाचं वय वाढेल तसतसं कातडी ही हळूहळू लूज व्हायला लागते. तुम्ही अगदी 80 वर्षाचा जर म्हातारा पाहिला असेल, त्याची कातडी हातात घेऊन पहा, ती आधी एकदम वर येते आणि ती संयोगी पेशीजाल त्या ठिकाणी संपत आलेला असतो म्हणून ती कातडी ताणलेली आपल्याला दिसून येत नाही आणि त्याच्यावर आपल्याला सुरकुत्या पडलेल्या दिसतात. अशा पद्धतीनं हा विरळ पेशीजाल आपल्या शरीरात काम करतो. या विरळ संयोगी पेशीजालामध्ये एक दुसरा चरबीयुक्त पेशीजाल आहे. ही आकृती चरबीयुक्त पेशीजालाची आहे. ही यामध्ये म्हणजे विरळ संयोगी पेशीजालामध्ये तुम्हाला हे तंतू इलॅस्टिक तंतू, श्वेत तंतू हे दूर असलेले दिसतात, परंतु चरबीयुक्त पेशीजालामध्ये ह्या पेशी गोल गोल असलेल्या दिसतात आणि एकमेकाला चिटकलेले दिसतात. हे जे आपल्याला आकृतीत दिसतंय हे चरबीचा साठा करतात. आपण जे फार तेलकट तुपकट खातो आपल्या शरीरातली चरबी ही वाढते आणि म्हणून या चरबीयुक्त पेशीजालामध्ये ही चरबी ही साठते आणि जे व्यायाम करत नाहीत, आहार योग्य करत नाहीत, त्यांची चरबी ही आजूबाजूला
ही आपल्याला शरीरातली बाहेर आलेली दिसते. म्हणून या चरबीयुक्त पेशी जालामध्ये तुम्हाला हे केंद्रक पेशीच्या सेंटरला दिसतं. हे केंद्रक आहे, सेंटरला दिसतं आणि हे केंद्रक त्या पेशीवर हे केंद्रक पेशी सेंटरला नसून हे थोडस एका कोपऱ्यात असलेलं आपल्याला दिसतं. पेशीच्या एका कोपऱ्यात ते असतं. आणि मग यांचं कार्य काय आहे? अशा प्रकारची ही पेशी आहे, तर त्या कार्य काय? यांचंही कार्य अत्यंत महत्वाचं असं आपल्या शरीरामध्ये आहे. प्रमुख कार्य यांचं आहे शरीरातील उष्णता कायम ठेवणे. कारण आपण तिन्ही ऋतूंना फेस करत असतो. उन्हाळ्यात आपलं बाहेरचं टेम्परेचर हे जास्त असतं, मग शरीरातलं टेम्परेचर वाढलं तर इंद्रिय स्नायू हे म्हणजे कार्य व्यवस्थित करू शकत नाही. मग त्यांना त्या आघातापासून दूर ठेवण्याचं काम किंवा ते टेम्परेचर, शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे चरबीयुक्त पेशीजाल करतात. या चरबीयुक्त पेशीजालामुळे आपल्या शरीराला एक व्यवस्थित आकार प्राप्त होतो. दुसरं कार्य आहे. तिसरं कार्य आहे शरीरातील अन्न व ऊर्जेचा साठा ह्या पेशी करून ठेवतात. बऱ्याचदा म्हणजे आपल्याला सरप्लस एनर्जी यूज करावी लागते. म्हणजे जास्तीची एनर्जी, जसं खेळामध्ये विशेष करून जे लॉंग रनर असतात, हे खूप लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीमध्ये जे खेळाडू धावतात त्यांच्यामध्ये ही अधिकची एनर्जी जी की ह्या चरबीयुक्त पेशीजालामध्ये साठवून ठेवलेली असते ती त्या ठिकाणी काम करते. कारण त्यांना तेवढं अंतर पूर्ण करायचं असतं. आणि पुन्हा चौथं कार्य आहे यांचं इंद्रियांना आधार देणे. हे या पद्धतीनं ह्या पेशी आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. त्यानंतर विरळ संयोगी पेशीजालानंतर दुसरा प्रकार आहे घनदाट संयोगी पेशीजाल. घनदाट संयोगी पेशीजालात 3 प्रकारचे पेशीजाल आहेत. एक श्वेततंतू पेशीजाल, दुसरा लवचिक तंतू पेशीजाल आणि तिसरा कुर्च्या पेशीजाल. हे यापैकी आपण पहिलं पाहूया. श्वेततंतू पेशीजाल या प्रकारात पेशीच्या तुलनेमध्ये श्वेततंतूंचं प्रमाण हे आपल्याला जास्त असतं, पाहायला मिळतं. तुमच्या म्हणजे आपण ज्या कपड्याच्या घड्या एकमेकावर ठेवतो असं त्याच्या मधोमध पेशी असतात. आणि उदाहरणार्थ ते आवरण हे स्नायूच्या अस्थिबंधनानं बांधलेलं असतं. अशा प्रकारच्या ह्या पेशी एकमेकावर घड्या केलेल्या आपल्याला पेशीद्वारे तंतू एकमेकावर घड्या केलेले दिसतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे लवचिक तंतू पेशीजाल. तर या लवचिक तंतूचं प्रमाण ही आपल्या शरीरामध्ये जास्त असतं. या लवचिक तंतूमुळे इंद्रियांचा आकार कायम राहून त्याची लवचिकता वाढते. उदाहरणार्थ त्वचा किंवा कानाची पाळू, आपली त्वचा, कानाची पाळू, मोठ्या रोहिण्या व त्वचा रससंस्था तसेच रक्त हे देखील संयोगी ऊतीच्या प्रकारामध्ये मोडतात. आणि त्याचं सविस्तर वर्णन आपण पुढे करणार आहोत. तिसरा जो प्रकार आहे तो कुर्च्या पेशीजाल. कुर्च्या ही 2 पेशी मधोमध द्रव पदार्थ कॉन्ड्रिटिन सल्फेटचा बनलेला असून यात तंतू हे घट्ट रुतलेले असतात. आणि तंतूच्या आधारावर कार्टिलेजचे 3 प्रकार हे पडतात. आणि हे जे कुर्च्या आहे, ही कुर्च्या म्हणजे कानाची पाळू आहे. हे कानाचे पाळू कुर्चेपासून बनलेली, म्हणून फ्लेक्झिबिलिटी असते. त्याच्यामध्ये इलास्टिक तंतू हे जास्त असतात. आणि 2 हाडं जे असतात, जिथं सांधे आहेत, त्या सांध्याच्या मध्ये ही कुर्च्या असते जी की 2 हाडांचं घर्षण टाळते. आणि म्हणून
हाडं हे जास्त दिवस टिकतात. बऱ्याच जर तुम्ही ऐकत असताना म्हातारी माणसं म्हणतात की माझे गुडघे दुखते. गुडघे दुखतायत म्हणजे काय, गुडघ्यांच्या दोन मधोमध हे सगळं खुर्च्या ही खराब झालेली असते आणि त्यामुळं हा खुर्च्या खराब झाली म्हणून हाडं दुखतात. अशा पद्धतीनं हा आपला जो विरळ संयोगी पेशीजाल आहे, हा पेशीजाल या ठिकाणी संपतो. याच्या पुढचा स्नायू पेशीजाल आपण उद्या पाहू.